जबरदस्त. काय व्हिडिओ करत आहे ना? मग कसं करता? एकच नंबर. तुम्हाला विचार पडलाय ना नक्की हे काय चाललंय ते? अहो ही धमाल आहे एका ट्रेकची, एका अशा रेंज ट्रेकची ज्यामध्ये गडभ्रमंती तर होतीच, पण हा ट्रेक म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. ही गोष्ट आहे ट्रेक क्षितिज या नावाजलेल्या संस्थेच्या सोबत केलेल्या एका ट्रेकची. त्याच्या दुर्गमतेसाठी ओळखला जाणारा अचला, प्रचंड आकाराचा पल्लाड्य असा विस्तीर्ण ऐवंतगड, नेड्यासाठी प्रसिद्ध असलेला असा नेडेधारी शिडका अर्थात मोहनदर, आणि ऐतिहासिक काळात सुरतकडून येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला सीमाप्रहरी हातगड या 4 किल्ल्यांच्या ट्रेकची. ला 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 एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो. डोंबिवलीवरून रात्री 11 वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि पहाटे 3:30 वाजता ऐवंतगडाच्या पायथ्याच्या दरेवाडीत पोचलो. थोडी विश्रांती घेऊन उठलो आणि फ्रेश झालो. पूर्व क्षितिजावर सूर्यदेवाने आपली उपस्थिती दाखवली तेव्हा आम्ही सर्वजण तयार झालो होतो. सकाळचा नाश्ता आणि नाश्त्यावर मनसोक्त ताव मारला. आता आमची ट्रेकला सुरुवात होणार होती. काही नियम आहेत ग्रुपचे, तर ते मी सांगतो. चालताना सगळ्यांनी सोबत चालायचंय. ट्रेक लीडर उमेशने ट्रेकबद्दल आणि ट्रेकच्या नियमांबद्दल माहिती दिली. सगळ्यांची ओळख परेड झाली. माझ्यासोबत आज या ट्रेकसाठी 73 वर्षाचे सावंत काका, आमची ट्रेक लीडर टीम उमेश, कुशल आणि समृद्ध, आमच्या या ग्रुपच्या शिवकन्या दीपाली, उल्काश्री, वैष्णवी आणि सोबत मनोज, आमचा मित्र सुनील वाणी, तरुण मावळे, सुजित, क्षितिज, सौरभ, राहुल आणि किरण, सोबतीला श्रेयस, फोटोग्राफर मकरंद, शांत आणि संयमी लेस्टर, आणि या सर्वांच्या विरुद्ध जिने या ट्रेकला कुणाला शांत बसू दिले नाही अशी एनर्जेटिक व्यक्तिमत्व प्रिया. 18 जणांचा आमचा हा ग्रुप उगवत्या सूर्याच्या साक्षीने सर्वप्रथम ऐवंतगडाकडे निघाला. आता ऐवंतगडाच्या खिंडीपर्यंत गाडी जाते, त्यामुळे खिंडीतूनच आमचा गडाचा प्रवास सुरू होणार होता. खिंडीत उमेशने प्रत्येकाला आपापले पॅकलेज दिले आणि सर्वांचा प्रवास गडाकडे सुरू झाला. ऐवंतगड हा सातमाळ डोंगररांगेतील एक बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला मानला जातो. ऐवंतगडाची श्रेणी मध्यम असून गडाचा विस्तार मोठा असल्याने गड पाहण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. 250 एकरवर पसरलेल्या या किल्ल्याच्या अवाढव्य आकारामुळे आणि दुर्गमतेमुळे त्याला दुसरा पन्हाळा असे संबोधले जाते. ऐवंतगड कोणी बांधला याबाबत कोणताही स्पष्ट शिलालेख अथवा लिखित ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही, परंतु गडाच्या रचनेवरून काही महत्त्वाचे निष्कर्ष निघतात. गडावर कोरलेली पाण्याची टाकी, वाटेवर असलेल्या गुहा पाहताना या गडाची मूळ निर्मिती शिलाहार किंवा यादव काळात म्हणजे सुमारे 800 ते 1000 वर्षापूर्वी झाली असावी असे मानले जाते. साधारण 1 तास चढाई केल्यानंतर
आपण अशा ठिकाणी येतो जिथे आपल्याला गडाच्या पोटात खोदलेल्या 2 मोठ्या गुहा पाहायला मिळतात. एक गुहा आडबाजूला असल्यामुळे कुशल आणि मी ती गुहा पाहून वरच्या मार्गावर असलेल्या गुहेजवळ आलो. तर इथे मस्त फोटो सेशन सुरू होतं. बऱ्यापैकी मोठी असलेली ही गुहा त्या काळात तिचा वापर टेळणीसाठी तसेच सैनिकांच्या राहण्यासाठी होत असावा. गुहा पाहून गडाच्या माथ्यावर आलो तेव्हा मस्त वारा सुटला होता. त्यामुळे सर्वांमध्ये एक उत्साह संचारला होता. माथ्यावर आल्यावर डावीकडे आपल्याला जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्या जोत्यांच्या अवशेषांपलीकडे पाण्याची 4 टाकी आहेत. माझ्यासोबत समृद्ध होता. समृद्ध आणि मी पाण्याची ही 4 टाकी पाहून माघारी फिरलो. समोर ऐवंतगडाचा विस्तीर्ण माथा आपले बलाढ्य रूप दाखवत होता आणि आम्ही सगळे या गडाची गडभ्रमंती करण्यास सज्ज होतो. गडाच्या या माचीवर आपल्याला जोत्यांचे अवशेष, पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या माचीवरून आपली गडभ्रमंती सुरू होते ती बालेकिल्ल्याच्या दिशेने. गडाच्या बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या मार्गे उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण या गडाच्या माचीवर प्रवेश करतो. माचीवर प्रवेश केल्यावर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेले 2 बुरुजांचे अवशेष आणि त्याच्या बाजूला काही जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहून थोडे पुढे आलो की गडाच्या पोटात खोदलेली एक गुहा आहे. त्याकडे जाणाऱ्या मार्गावर आता शिडी लावली आहे. गुहा तशी विस्तीर्ण आहे आणि या गुहेचा वापर पूर्वेकडील मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करत असावे. गडावर असलेले अवशेष पाहत असताना काही तासापूर्वी एकमेकांना नवखे असलेले सर्वजण आता एकमेकांशी चांगलेच रुळले होते आणि मस्त गप्पा मारत ही आमची गडभ्रमंती सुरू होती. हा गडावरील एक विस्तीर्ण बांधीव तलाव. या गडावर असलेले तलाव, पाण्याची टाकी पाहताना या गडावर त्याकाळी असलेल्या शिबंदीसाठी पाण्याचे नियोजन किती कल्पकतेने केले असेल याची जाणीव या गडावर असलेले तलाव पाहताना होते. पुढे गडावर एक मंदिर पाहायला मिळते. घोड्यावर बसलेली ही मूर्ती पाहताक्षणी खंडोबा आणि माळसाईची असल्याचे जाणवते. या मंदिराच्या बाजूला आपल्याला एक अष्टकोनी टाके पाहायला मिळते. इथे सगळे गडावरील वास्तू पाण्यात दंग होते, पण आमच्या ग्रुपची प्रिया मात्र या वास्तू पाण्यासोबत स्वतःचे रीळ बनवण्यात दंग होती. खंडोबाचे मंदिर पाहून आम्ही गडावरील सर्वात उंच टेकडावर निघालो. जायला वाट तशी नव्हतीच. मग काय, सगळ्यांनी शॉर्टकट मारत गडाची सर्वात उंच टेकडी सर केली. गडाच्या या माथ्यावर जोत्यांचे अनेक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वाद्यांची जोती व पाण्याचे एक टाके इथे पाहायला मिळते आणि इथून दिसणारा आजूबाजूचा 360 नजारा तर अप्रतिमच. आज वातावरण धुसर असल्यामुळे आजूबाजूचे गडकिल्ले निहाळता येत नव्हते, पण तरीही या वातावरणात डोळ्यांनी ते किल्ले शोधण्याचा प्रयत्न केला. येथून गडाचा संपूर्ण आवाका नजरेत येत होता. त्यामुळे गडावर लक्ष ठेवायला असलेली ही उत्तम जागा गडाच्या किल्लेदाराचे स्थान असावे असे वाटते. गडाची ही सर्वोच्च माची पाहून खाली उतरून पश्चिमेकडील माचीवर निघालो. वाटेवर एक गुहा आहे. काळजीपूर्वक उतरून सर्वांनी या गुहेत असलेले पाण्याचे टाके पाहिले आणि या गुहेतून बाहेरचा दिसणारा नजारा अनुभवला. हा नजारा पाहताना एक ग्रुप फोटो काढायचा मोह मात्र आवरला नाही. मग काय, एक अप्रतिम ग्रुप फोटोने हा क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला आणि आम्ही सर्वजण पुढील गडभ्रमंतीला निघालो. पश्चिमेच्या माचीवर गुहेव्यतिरिक्त आपल्याला जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. माचीच्या टोकाला जाऊन आजूबाजूचा नजारा पाहायचा आणि पुन्हा मागे फिरून गडाच्या पूर्वेकडील माचीवर असलेल्या तलावापाशी यायचे. या तलावाच्या बाजूला एक मंदिर आहे, ज्यामध्ये आपल्याला हनुमान आणि सप्तशृंगी मातेची मूर्ती पाहायला मिळते. या तलावाच्या बाजूला एक पडीक बांधकाम दिसते. ते अवशेष काय असावे हे कळत नाही, पण त्याचा आकार जखमी सैनिकांसाठी असलेल्या तुपाच्या विहिरीसारखा भासतो. तलाव पाहून पुढे आपण अशा एका पडीक वास्तूपाशी येतो, ज्याचे घडीव कोरीव दगड आपल्याला त्या वास्तूच्या भव्यतेची कल्पना देते.
हे कदाचित धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असावे. अशी उद्ध्वस्त वास्तू गडावर पाहताना मनाला खूप त्रास होतो. गडाचे मॅपिंग करणारे कुशल आणि समृद्ध या वास्तूकडे कितीतरी वेळ पाहत होते. हे सगळं पाहताना या विस्तीर्ण गडाचा काय इतिहास असावा असा मनाला प्रश्न पडतो. तेव्हा 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली होती. तेव्हा सुरतेहून परतत असताना 17 ऑक्टोबर 1670 रोजी कंचनबारी येथे मुघलांशी मोठी लढाई होऊन मराठ्यांनी त्यात विजय मिळवला. पण त्यानंतर डिसेंबर 1670 रोजी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांनी मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांना शह देण्यासाठी बागलान प्रांताची मोठी मोहीम हाती घेतली, ज्यामध्ये ऐवंतगड हा किल्ला 23 डिसेंबर 1670 रोजी स्वराज्यात सामील झाला. संपूर्ण गडाला फेरा मारून आता आमची टीम गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आली होती. उद्ध्वस्त प्रवेशद्वाराच्या बुरुजावर बसून समोर असलेल्या बुध्या उर्फ बुनल्याच्या साक्षीने आम्ही सोबत आणलेल्या पॅकलंचवर ताव मारला. आमच्यापैकी काही जणांनी बुधाच्या माथ्यावर जाण्याचे ठरवले आणि आम्ही 8-9 जण बुध्या सर करण्यासाठी निघालो. अत्यंत खडी चढाई आणि तुटलेल्या पायऱ्या, त्यामुळे बुधल्याची चढाई करताना ट्रेकरचा कर्स लागणार होता. पण आमच्या या ग्रुपने हे आव्हान सहज पेलले आणि बुधल्या सर केला. बुधल्याच्या या माथ्यावर पाण्याची 3 टाकी, बुरुजाचे तसेच तटबंदीचे अवशेष आणि सर्वोच्च माथ्यावर काही जोत्यांचे अवशेष आणि झेंडेकाठी पाहायला मिळते. 18व्या शतकात मुघलांचे वर्चस्व कमी होत असताना 17 ऑक्टोबर 1749च्या सुमारास पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पण कर्नल मॅकडोवेलने 9 एप्रिल 1818 रोजी ऐवनगडाच्या पायथ्याशी आपला मोर्चा मांडला. ब्रिटिशांनी गडाच्या कुमकुवत बाजू शोधून तिथे तोफा लावल्या. गडाची तटबंदी आणि रसद मजबूत असूनही गडाच्या किल्लेदाराने फारसा प्रतिकार न करता 10 एप्रिल 1818 रोजी किल्ल्याच्या चाव्या ब्रिटिशांच्या स्वाधीन केल्या. आता बुधल्या उतरताना सर्वांचा कस लागणार होता, पण कोणतीही घाई न करता बसून आरामात सर्वांनी बुधल्या उतरून ऐवंतगड आणि बुध्याच्या खिंडीतून गड उतरायला सुरुवात केली. आहेत 2 जवळजवळ 6 तासाची भटकंती झालेली आमची, पण खूप छान आणि खूप मोठा किल्ला आहे. 6 तासाचा ट्रेक करून आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा हा अनवट गड यशस्वीपणे केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. पहिले तर मी त्या टीमचा धन्यवाद देणार, कारण की असे ऑफबीटचे जे ट्रेक आहेत त्याच्यासाठी ट्रेक सिटी स्पेशली एकदम फेमस आहे आणि ते त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. आणि कुठे काय आणि ते मॅपिंग बेसिकली लाईक ऑलमोस्ट 90% ते खरंच होतं, म्हणजे जेव्हा केलं होतं आणि आत्तापर्यंत पण ते खूप चांगलं होतं. म्हणजे मॅपमधून बघून इथे व्हेरीफाय करायचं की आहे की नाही. तर ओव्हरऑल ग्रेट एक्सपिरियन्स होता. नंतर भाची होती आमच्या ट्रेक लिडरची, तिचा पहिला ट्रेक आणि डायरेक्ट असा म्हणजे फुलंच्या वच्यात बिगरीला मॅट्रिकचा प्रश्न आल्यासारखं झालं. त्यानंतर पहिली सुरुवात झाली ती आईवन ट्रेकने झाली. ती तसा सोपा होता की आम्हाला बरंच बसने वरती सोडलं होतं, त्यामुळे सोपा वाटला असेल आणि आम्ही फारच रमत गमत केला. असं दीपाली मगाशी म्हणाले की ऑफबीट ट्रेकसाठी आपण फेमस आहोत, तर आपण ऑफबीट ट्रेक लावतो. ऐवंत किल्ला करण्यासाठी आपण सगळे व्यवस्थित आणि टाइम शेड्यूल मध्ये होतो, म्हणून मी कोणाला जास्त घाई केली नाही आणि कोणाच्या मागे लागलो नाही. म्हटलं चालेल, चांगली टीम आहे, फोटो वगैरे काढू दे म्हटलं, ह्या हिशोबाने मी प्लॅन केला तो. त्यामुळे सगळ्यांनी उत्साहाने ऐवंत किल्ला केला. ट्रेक लीडर उमेशच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांनी ऐवंतगड उत्साहाने केला. त्यामुळे एका वेगळ्या जोशमध्ये आम्ही सर्वजण अचला किल्ला सर करण्यासाठी निघालो. आम्हाला जायचे होते अचलाच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडपिंपरी गावामध्ये, पण इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम होता आणि दगडपिंपरी गावचे लोकेशन कुणीही गावकरी सांगायला तयार नव्हता. मग काय, अचलाचा बेस दाखवलेल्या जमाले गावात आम्ही सर्वजण पोहोचलो. येथून पूर्णपणे अनोळखी मार्गाने आम्ही या गडावर जाणार होतो. गावकऱ्यांजवळ चौकशी केली असता त्यांनी मार्ग दाखवला, पण तो मार्ग पूर्ण जंगलाचा असल्यामुळे आम्ही गाईडबद्दल चौकशी केली. मात्र या जंगलात वाघांचे अस्तित्व असल्यामुळे कुणीही यायला तयार नव्हता. पण एका गावकऱ्याने आपल्या मुलाला आमच्यासोबत पाठवले. तो मुलगा आणि त्याचे 3 मित्र आमच्यासोबत आम्हाला किल्ला दाखवण्यासाठी निघाले. खड्या चढाईचा पहिला टप्पा पार केला आणि आम्ही सर्वजण पहिल्या माळरानावर पोहोचलो. इथून अस्लाचा माथा आणि पश्चिमेकडे झुकलेला सूर्य हा नजारा खूप सुंदर भासत होता. समोर अस्लाचा खडा पहाड आम्हाला खुणावत होता. खड्या चढणीचा हा मार्ग खूप कठीण होता, त्यामुळे किल्ला चढायला वेळ लागत होता आणि त्यातच संध्याकाळ होत आली होती. पण इथे सर्वांनी दाखवलेले टीमवर्क कामी आले आणि आम्ही सर्वजण हा कठीण टप्पा पार करून गडाच्या कड्याला भिडलो.
गडावर जाणारा पायरी मार्ग लागला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकून गडावर नव्या जोमाने चढायला सुरुवात केली. गडावर प्रवेश करताच आपल्याला सर्वप्रथम पाण्याची एक टाकी दिसते. इथे गडाच्या प्रवेशद्वाराचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. गडमाथा तसा लहानच असल्यामुळे गडभ्रमंती करण्यास आपल्याला अर्धा तास पुरेसा आहे. गडावर जोत्याचे अवशेष, पाण्याची टाकी आणि एक शिवमंदिर पाहायला मिळते. या व्यतिरिक्त गडावर कोणतेच अवशेष सापडत नाहीत. इथे संवर्धन नसल्यामुळे गडावरील वास्तू आपल्याला दिसत नाहीत, पण इतिहासात हा ऐवंत गडाचा रक्षक किल्ला म्हणून ओळखला जात असे. त्यामुळे त्याचा उपयोग येथील मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. संध्याकाळ झालेली आहे आणि काळोख पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आता मी शूटिंग बंद करतो. आता उतरायला मी सुरुवात करतोय. किल्ला थोडा घाईघाईत बघून झाला, कारण आता सूर्यास्त झाला होता, काळोख पडणार होता आणि उतरताना जंगलातून उतरायचे होते. म्हणून आम्ही गडाचा निरोप घेतला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला. एके ठिकाणी घसाऱ्यावरून 73 वर्षाचे सावंत काका अजिबात न बसता उतरले, तर बाकीच्यांनी मात्र या घसाऱ्यावरून घसरगुंडी करून उतरणेच पसंत केले होते. जंगलाचा टप्पा पार करून आम्ही पठारावर आलो तेव्हा पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते. पण एक थ्रिलिंग ट्रेकचा अनुभव पाठीशी घेऊन आजच्या या दिवसाची सांगता झाली होती. प्रॉब्लेम असा झाला अचलाचा की आपल्याला जायचं होतं दगडपिंपरीमध्ये, पण गुगल लोकेशनला आम्ही दगडपिंपरी टाकलं. काल 3-4 वेळा दगडपिंपरी टाकलं, पण मला गुगल लोकेशनने दाखवलं नाही. डायरेक्ट त्यांनी अचला फोर्ट दाखवला आणि आपण अचलच्या बॅक साईडने आलो. अचलाच्या शेवटच्या पॅचला ह्या 4 जणांनी मला मदत जी केलेली आहे, क्षिती, सुचित, सौरभ आणि असं नाव विसरते मी नेहमी, समृद्ध. तर मी खरंच तो जो एक होता तो पॅच, कारण की हे होते, वाणी होते माझ्यासोबत, तो 8 रस्ता आम्ही शोधून काढला होता त्यावेळी. पण त्याच्या पुढे काय करायचा प्रश्न पडला होता. पण ही मुलं माझ्यासाठी थांबली की मॅडम एकट्यात, आपण थांबूया, तुम्ही या मॅडम, आम्ही आहोत सोबत. पण जसं मगाशी मकरंद म्हणाले की अंधारामध्ये उतरण्याची प्रॅक्टिस झाली, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर मध्ये जे होतं ते चांगला होतं असं म्हणता येईल. की त्याच्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. ही जी मागची 3 नवीन मंडळी होती, सुजित, क्षितिज आणि सौरभ, त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं. लेस्टरने ॲक्च्युली अचलाला मी बघितलं की त्याला काही घेणं देणं नव्हतं, पण त्याने एक विचार केला की उतरताना यांना प्रॉब्लेम नको. तो गवत साईडला करत होता, सगळं गवत तो साईडला करत होता. त्यामुळे ते पण मला एक भारी वाटलं की खूप चांगली, म्हणजे जे आम्ही पोचवायचं लोकांना प्रयत्न करतो ते ऑटोमॅटिक पोचलं जाते लोकांना. आणि सगळ्या टीमचे खरंच, म्हणजे मी म्हटलं की 1-2 जण जातात खाली म्हणाले, म्हणजे दीपाली आणि मकरंद वैद्य, त्याच्यासोबत माझी भाची, ती पण बोलले की नाही आम्ही वरती नाही येत. पण मग प्रियाला म्हटलं, प्रिया असं म्हणतायत, तर प्रिया बोलले काही नाही, जाऊ म्हणे सगळ्यांना घेऊन. मी पण म्हटलं नाही, जाऊ, आपण करू, सपोर्ट देत जाऊ म्हटलं सगळ्यांना. आणि होप सो की सगळेच चढले आणि अचला किल्ला झाला. आता अचला किल्ल्याच्या बाबतीत म्हणाल तर उमेशने असं सांगितलं की ॲक्च्युली दगडपिंपरीवरूनच जातात, पण आपल्याला तो रूट दाखवला नाही आणि ऐन टायमावर आपण दुसऱ्या रूटने गेलो. तेव्हा त्या सिच्युएशनला हँडल करणं खूप गरजेचं होतं आणि हे हँडल करायचं काम टीमनी केलेलं आहे. बाकीच्या लोकांना असं वाटलं की आपण कुठून गेलो, नाही, आपण ते हँडल केलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला साथ दिली, म्हणून आपण तो किल्ला करू शकलो. हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरती एक आहे की आपण रात्र झाली आपल्याला, पण तो एक एक्सपिरियन्स पाहिजे, प्रत्येक टेकडीकडे पाहिजे. आम्हाला भरपूर वेळा मिळाला आहे, पण तुमच्याकडे पण पाहिजे की अशा सिच्युएशनला आपण काय करायचं. गावातल्या लोकांनी सांगितलं की बिबट्या आहेत, तो एक मला धाक उभा राहिला की यार बिबट्या आहे, तर म्हटलं काही विपरीत नको घडायला. पण देवाच्या कृपेने आणि सुदैवाने काही झालं नाही आणि सगळे सुखरूप खाली आले. तर तेव्हा पण मी प्रत्येक म्हणतो की प्रत्येक ट्रेक सक्सेस होण्यामागे टीम असते महत्वाची. तर ही जी टीम आहे ती बेस्ट टीम होती. आपले मोटिवेशन म्हणजे एक सुरेश काका, ज्यांनी म्हणजे एक आदर्श सेट केला अचलावर, की जे ते पुढे होते. आणि आम्ही पण म्हणतोय की अरे मागची टीम नक्की करते का. आम्ही 4 जण पुढे आणि मागची टीम म्हणजे येणार आहे की नाही येणार आहे, पण सगळ्यांनी केलं. त्यावेळी मला एवढं भारी वाटलं, म्हणजे सगळ्यांचा तो ट्रेक झाला कम्प्लीट. थोडा उशीर झाला, पण त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स पण मिळाला. एक वेगळा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही सर्वजण दरेगावात परत आलो. आजची रात्र येथील मारुती मंदिरात विश्रांती घेऊन पुढील ट्रेकची तयारी करून झोपी गेलो.